लाडकी बहीण योजनेमध्ये विरोधकांकडून नेहमीच टीका होती की अनेक ठिकाणी सर्व्हरचा प्रॉब्लेम येतोय। काही ठिकाणी तलाठीकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पैसे देखील घेतले जात आहेत। काय सांगाल या संदर्भात? एक तर विरोधक या संदर्भातली टीका ही पहिल्या दिवसापासून करत आहेत, पण मला आवर्जून आपल्या माध्यमातून सांगायचंय की या योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद हा माझ्या माता भगिनींचा मिळत आहे। आमच्यासाठी ती गोष्ट जास्तीत जास्त समाधानकारक आहे। जे टीका करतायत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे स्वतःचे बॅनर लावून तेच कॅम्प्स आयोजित करतायत आणि ते या योजनेवर टीका सुद्धा करतायत। त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना ही माझ्या माता भगिनींसाठी किती उपयुक्त आहे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीला माहिती आहे। प्रत्येक आमदार, मग तो विरोधातला असो किंवा सत्तेतला असो, हे अधिकाधिक प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत की ही जी योजना आहे ही जनतेपर्यंत पोहोचावी। त्याच्यामुळे एका बाजूला टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मतदारसंघातल्या लाभार्थ्यांसाठी कॅम्प्स आयोजित करायचे आणि वेगळे बॅनर लावून त्यांना काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा, ही एक भूमिका त्या ठिकाणी विरोधकांनी घेतलेली आहे। पण मला या ठिकाणी सांगायचंय की आम्हाला रोज साधारणपणे 8 ते 10 लाख अर्ज रोज अपलोड होत आहेत। आज सुद्धा सकाळच्या मी जी लेटेस्ट या ठिकाणी माहिती आपल्याला देऊ इच्छिते की आमच्याकडे आतापर्यंत 72 लाखापेक्षा जास्ती अर्जांची नोंदणी ही झालेली आहे। त्याच्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे। त्यामुळे आता 15 दिवसच झालेत नोंदणी सुरू होऊन आणि 70 लाखापेक्षा अधिकची नोंदणी झालेली आहे। यावरून आपण अंदाज लावू शकता की किती महिलांना आणि माझ्या माता भगिनींना या योजनेबाबतची उत्सुकता आहे। राज्याच्या अधिवेशनात अर्थसंकल्पात एकंदरीत लाडकी बहीण योजनेचं हे झालेले आहे। त्यानंतर योजना ज्या दिवशी अंमलात उतरली गेली त्यानंतर प्रत्यक्षरित्या महिलांच्या खात्यावरती केव्हापासून पैसे? साधारणपणे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की ज्या पहिल्या टप्प्यातील पात्र महिला आहेत त्यांना 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनच्या दिवसाचं औचित्य साधून या पहिल्या टप्प्यातील माझ्या माता भगिनींना, लाभार्थ्यांना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला ते उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलं वितरण जे आहे ते रक्षाबंधनच्या मुहूर्तावर त्याचं औचित्य साधून करण्याचा विभागाचा मानस आहे। काही महिला बालविकास मंत्री काय आवाहन कराल की जास्तीत जास्त महिलांना ह्या फॉर्म भरताना अडचणी असं काय? माझी आपल्या माध्यमातून सर्व माझ्या माता भगिनींना या ठिकाणी विनंती आहे, आव्हान आहे की कुठल्याही भूलथापांना आपण बळी पडू नये। आपण अधिकाधिक या योजनेअंतर्गत नोंदणी करावी। आपल्याला लवकरात लवकर लाभ हा या योजनेअंतर्गत सुरू होणार आहे। अनेक अटी शर्ती यामध्ये शिथिल केलेल्या आहेत। तुमच्याकडे जे सक्षम अधिकारी तुमच्या गावामध्ये उपलब्ध असतील, शहरामध्ये उपलब्ध असतील, त्यांच्याकडे तुम्ही या फॉर्मची नोंदणी करू शकता। अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, आशा सेविका आहे, तुमचा वॉर्ड अधिकारी आहे, सेवा सुविधा केंद्राचे अधिकारी आहेत, मुख्य सेविका आहे, या ग्रामसेवक आहे, या सगळ्यांकडे तुम्ही याची नोंदणी करू शकता। ठिकठिकाणी कॅम्प्सचं सुद्धा आयोजन केलेलं आहे, तिथं सुद्धा जाऊन तुम्ही फॉर्मची नोंदणी करू शकता। आणि ही अशी एकमेव योजना आहे ज्याचा फॉर्म तुम्ही घरी बसल्या सुद्धा तुमच्या अँड्रॉइड फोनवरना नारी शक्ती दूत ॲप तुम्ही डाउनलोड करून याचा फॉर्म तुम्ही स्वतः सुद्धा भरू शकता।